माहितीचा अधिकार आरटीआय कायदा लागू होऊन 2 दशकं उलटली, परंतु पारदर्शकतेच्या या कायद्याचे रक्षणकर्ते असलेले माहिती आयोगच आज निक्रिय झाले आहेत. 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरकारला आयोगांतील रिक्त पदे तातडीने भरावीत असे निर्देश दिले होते. तरीही 2025 मध्ये अनेक राज्यांमध्ये आयोग पूर्णपणे ठप्प आहेत. झारखंड, त्रिपुरा, गोवा, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश येथे एकही आयुक्त नाही. परिणामी नागरिकांना माहिती मिळविण्याचा घटनात्मक मार्गच बंद झाला आहे. केंद्रीय माहिती आयोगातही नोव्हेंबर 2023 पर्यंत केवळ 3 आयुक्त काम करत होते, तर 8 पदे रिक्त होती. त्यामुळे देशभरातील प्रलंबित प्रकरणांची संख्या 30 जून 2024 पर्यंत 4 लाखांवर गेली. महाराष्ट्रातच 1,10,000 प्रकरणे प्रलंबित आहेत. काही राज्यांमध्ये एका प्रकरणाचा निकाल लागण्यासाठी 5 वर्षांपर्यंत विलंब होतो. ही स्थिती कायद्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासणारी आहे. याहूनही चिंताजनक बाब म्हणजे आयोगांकडून तक्रारी थेट परत करण्याची प्रवृत्ती. 2023-24 मध्ये केंद्रीय आयोगाने दाखल झालेल्या 19,000 प्रकरणांपैकी 14,000 परत केली आणि बहुतेक नागरिकांनी ती पुन्हा दाखलही केली नाहीत. त्यातच केवळ 3% प्रकरणांमध्येच दंड आकारला गेला. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये दंडमुक्तीची संस्कृती बळावली आहे. अनेक आयोगांनी स्वतःचे वार्षिक अहवाल सार्वजनिक केलेले नाहीत. पारदर्शकतेचे रक्षकच अपारदर्शक झाले आहेत, ही दुर्दैवी बाब आहे. माहिती आयोगांचे हे अपयश म्हणजे लोकशाहीच्या आरशाला गेलेला तडा म्हणावा लागेल. आरटीआयचा आत्मा पुन्हा जागवायचा असेल तर आयोगांची तत्काळ पुनर्बांधणी आणि जबाबदारीचे काटेकोर पालन अनिवार्य आहे. कारण माहिती हा केवळ अधिकार नाही, ती लोकशाहीचा श्वास आहे.